म्हणजे बुद्धी प्रतिभा, जिथे बुद्धी आहे तिथे विजय, आणि मा म्हणजे लक्ष्मी, जिथे लक्ष्मी आहे तिथे विजय आहे. म्हणाले सत्यभामा देवींना घ्या. बरोबर घेतलं, रथात बसवलं, भगवंत निघाले. आणि जात असताना भगवंत सत्यभामेला सांगतायत, सत्यभामे बघ आता काय माझं स्वागत होईल, काय माझी बहीण माझी द्रौपदी बघशील आता अशी. अगं जगात असं भावा बहिणीचं नातं मिळणार नाही शोधून, अशी मला ओवाळायला औक्षण करायला उभी राहिली असेल स्वागतासाठी. बघशील सत्यभामे, बघशील तू. सत्यभामा देवी आपल्या हो 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 करत होत्या. आणि बघता बघता पांडवांकडे गोपाल कृष्ण आले, रथ आला दारात, तसं सगळे स्वागताला सज्ज झाले. भगवंत आले, भगवंत आले, युधिष्ठिर दादा, भीमसेन, नकुल, सहदेव सगळे आले, सगळ्यांनी स्वागत केलं. पण भगवंतांची नजर शोधत होती द्रौपदीला. वेड्यासारखे भगवंत शोधताय, द्रौपदी माझी द्रौपदी कुठे, माझी द्रौपदी आली नाही, यायला हवी होती, कुठे माझी द्रौपदी. सत्यभामा आतापर्यंत गप्प होती, ती बोलली, म्हणाली चला माझी बहीण जीव ओवाळून टाकत होता. पण बहीण म्हणे दादा दादा, कुठपर्यंत ओवाळणी व्यवस्थित पोचती की नाही तिथपर्यंत म्हटले. चला कुणी नाही तो ओवाळायला येणार, चला मागे. थांब का सत्यभामे, अहो तुमचं ठीक आहे, पण बाई माणूस आले, बाई माणसाच्या स्वागताला बाई माणसाने यायला नको. बहुतेक हे नणंद भाऊजाईचं नातं तेव्हापासून आले असं बिघडत नाही का. किती गोड बोला, पण ते पोटातलं गोड नसतंच असं बऱ्यापैकी वाटतं ना. इकडं तसं नसलं तर चांगलीच गोष्ट आहे. गोपाल कृष्ण सत्यभामेला सांगतायत, थांब सत्यभामे थांब, माझ्या द्रौपदीचं काहीतरी बिनसलंय, जा रे सहदेवा तू बघून ये. सहदेव कनिष्ठ पांडव सहदेवाला पाठवलं आणि द्रौपदीचा शोध घ्यायला सांगितलं. कुठे बसली होती द्रौपदी, शोधलं, द्रौपदी सापडली. रागाने लाल झाली, क्रोधाने